राजाभाऊ भवाळपूरकर व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनमध्ये शिरले. मुंबईच्या या भव्य स्टेशनला अद्याप ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिचं नाव असावं याचं त्यांना आश्चर्यच वाटलं. थोडंसं दुःखही झालं त्यांना. तथापि जनता या स्टेशनला व्हिक्टोरिया टर्मिनस न म्हणता व्हीटी म्हणते याचा त्यांना मनातनं थोडासा आनंदही झाला. साम्राज्यशाही चालवणाऱ्या राणीचं लोकांनी नाव टाकलं हे योग्यच होय, पण आपल्या काँग्रेस सरकारला मात्र त्याची काही चाडच नाहीये. हे राजाभाऊंना काही सहन झालं नाही. झाले सगळे हरामखोर आहे. याच राणीच्या वारसदारांनी या लोकांच्या पाठीत लाथा घालून यांना तुरुंगात डांबलं, पण यांना शरमच नाही त्याची. उलट तुरुंगात 1 लाख मिळाला याचं त्यांना जास्त कौतुक. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी वर्ष नावापुरता का होईना साम्राज्यशाहीचा हा ढळढळीत अवशेष असा इथे चालू राहावा. म्हणजे काय, घेराव घातला पाहिजे, स्टेशनला आग लावली पाहिजे. कंबाक्त साले. राजाभाऊ संतापानं मनातल्या मनात पुटपुटत होते. त्यांची जीभ तोंडातल्या तोंडात तडा तडा उडत होती. पायघोळ पायजम्यानं जमिनीवरचा कचरा उडत राजाभाऊ आत आले. तिकिटासाठी प्रचंड रांग लागली होती. साले तिकिटासाठी रांगेत तासन तास उभे राहतील, पण आम्ही मिरवणुकीसाठी हजारोच्या संख्येनं या असं म्हटलं तर 10 डोकी सुद्धा जमणार नाही. उलट 10 डोकी यांना जमवता येत नाहीत असं म्हणत आमचीच यथेच्छ टिंगलही करतील. रांगेत जन्मभर उभे राहा असं पुटपुटत ते पुढे सरकले. गेट पाशी येताच तिकीट प्लीज असा टीसीनं पुकारा केला. या टीसीच्या छातीवर इंग्रजी अक्षरात पाटी होती. अंग्रेजी हटाव अशी एक जबरदस्त आरोळी द्यावी आणि त्याच्या छातीवरचा बिल्ला टरकवून ओढावा आणि तो बिल्ला मोडून तोडून टाकावा असं राजाभाऊंना वाटलं. पण त्यांनी सुज्ञपणे राग आवरला. गेल्या महिन्यात घडू नये ते विपरीत घडलं होतं, त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. काय झालं, राजाभाऊ गेल्या महिन्यात काही साथीदारांसह एका सिनेमा थिएटरमध्ये शिरले होते आणि अंग्रेजी हटाव अशा घोषणा करत त्यांनी थिएटरातल्या काचेच्या पाट्या हातोडा घेऊन फोडून टाकल्या होत्या. बाल्कनी, ड्रेस सर्कल, युरिनल्स, मेन्स, विमेन अशा कितीतरी इंग्रजी अक्षरांचा राजाभाऊंनी चक्काचूर करून टाकला होता. पण थिएटरचा मालक चक्रम निघाला. हे निदर्शन बघायला थिएटराभोवती लोकांची झुंबड उडाली होती. त्या सर्व लोकांच्या समक्ष खुद्द थिएटरच्या मालकानं स्वतःच्या हातात एक हातोडा घेतला आणि स्वतः 2-3 पाट्या फोडून टाकल्या. हे सहकार्य बघून निदर्शकांनी लोकांनी टाळ्या पिटायला सुरुवात केली. मग त्या पारशानं 5-6 निदर्शकांना कोका कोलाच्या बाटल्या दिल्या. निदर्शक कोका कोला पिण्यात मग्न असताना पारशी एकदम लालबुंद झाला. त्यानं चटकन हातोडी उचलली आणि अंग्रेजी हटाव असं म्हणत निदर्शकांच्या हातातल्या कोलाच्या बाटल्या पटापटा फोडायला सुरुवात केली. हे काय चाललंय हे निदर्शकांच्या लक्षात येतोय ना येतोय तोच निदर्शकांच्या मनगटावरच्या घड्याळावर हातोडी मारत घडी के ऊपर इंग्रजी आकडा नहीं चलेगा असं ओरडत पारशानं पटापटा एकेकाची घड्याळच फोडून टाकली. चक्काचूर करून टाकला घड्याळांचा पार. बघ्या लोकांना पारशाच्या या अक्कल हुशारीची इतकी गंमत वाटली की लोक मोठमोठ्यानं हसत टाळ्या पेटायला लागले. आणि आपण सुद्धा अंग्रेजी आकडा नहीं चलेगा, घडी को तोड दो असा ओरडायला सुरुवात केली. शेवटी राजाभाऊ आणि निदर्शक इतके गांगरून गेले काही विचारता सोय नाही. हर्षभरीत झालेल्या आम जनतेला चुकवून मिळेल त्या दरवाजातून ते सगळे शाहिस्ते खानासारखे निसटून गेले. या गडबडीत इन आउट एक्झिट या नावाचेही दरवाजे फुटले. नामुष्कीनं पळता पळता आणखीन 3 इंग्रजी शब्द फुटले. एवढंच त्यातल्या त्यात त्यांना समाधान मिळालं. पण 5-6 जणांची घड्याळा मात्र बेकार झाली होती. तसं काही टीसीच्या गेट पाशी पुन्हा व्हायला नको म्हणून राजाभाऊ गप्प उभे राहिले होते. शिवाय त्यांना दिल्लीलाही तातडीने जायचं होतं. निवडणुका आल्या होत्या. राजाभाऊंना पार्लमेंटचं तिकीट मिळणार होतं. त्यांना दिल्लीला जायचंय असं ऐकताच रतनलाल शेठने एअर कंडिशन डब्याचं दिल्लीचं तिकीट काढलं आणि ते राजाभाऊंच्या हातावर ठेवून दिलं. ज्या कारखान्याची ट्रेड युनियन आपण चालवतो त्या कारखान्याच्या मालकाकडून आपण एअर कंडिशन क्लासचं तिकीट मोफत घेतो हे योग्य नाही हे राजाभाऊंच्या लक्षात आलं. तरी सुद्धा त्यांनी तिकीट आपल्या सदऱ्याच्या खिशात कोंबलं. आणि हे योग्य नाही एवढं तर आपल्या लक्षात आलं. इतर कामगार नेत्यांच्या लक्षात ते सुद्धा येत नाही असा विचार करत राजाभाऊ प्रवासाला निघाले. टीसीला तिकीट दाखवताना त्यांनी आसपास चोरट्या नजरेनं बघितलं.
नाही साला सांगता येत नाही. कामगार पूर्वीसारखा राहिला नाही. कुठेतरी बघायचा आणि मग बोंबलत बसायचा. मग मायक्रोफोन पुढे उभं राहून रतनलालला भांडवलदारांचा बगलबच्चा म्हणून शिव्या घालायलाच नको. साला रतनलाल सुद्धा पक्का, ये कारखाना रतनलाल के हाथ से हम छीन लेंगे, छोडेंगे नहीं, असं 2 दिवसांपूर्वी राजाभाऊ कामगारांच्या सभेत ओरडले होते. तरी सुद्धा 300-350 रुपयाचं तिकीट गुपचूप घरी पाठवलं. हे असे असतात भांडवलदारांचे बच्चे. जाऊ दे, बादशाही सुखानं दिल्लीचा प्रवास तर पार पडेल. भांडवलदाराच्या पैशानं प्रवास केला म्हणून काही आपण भांडवलदाराला विकलो गेलो असं काय नाही काय. अहो शेवटी भांडवलदारांचा पैसा म्हणजे काय, शेवटी पैसा कामगारांचाच ना. खांद्यावरनं काखेत लटकवलेली पिशवी आणि हातातली बॅग सांभाळत राजाभाऊंनी पंजाब मेलच्या एअर कंडिशन्ड डब्यात पाय ठेवला. त्या सरशी आइये आइये साहब असं म्हणत खाकी पोशाखातल्या 2 नोकरांनी राजाभाऊंना सलाम केला. बरं वाटलं राजाभाऊंना. हे असले सलाम म्हणजे गुलामगिरीचे आणि सरंजामशाहीचे अवशेष आहेत असा विचार त्यांच्या मनात आला. उद्या दिल्लीला उतरताना हे दोघे पुन्हा असाच सलाम ठोकतील आणि बक्षिसासाठी हात पुढे करतील. हे गुलामीचे अवशेष, सरंजामशाहीचे अवशेष, मरू घातलेल्या समाजाचे अवशेष. पण डब्यातली हवा मात्र गारगार होती. कोल्ड स्टोरेज मध्ये शिरल्यासारखे ते आत शिरले. एका मागून एक खोल्यांचे कप्पे होते. एका खोलीच्या दारावर त्यांना स्वतःचं नाव दिसलं, राजा भवाळपूर. पुढचा कर गळून पडला होता. ते बघता बघता राजाभाऊंना विनोदही सुचला. ज्याला कर नाही त्याला डर कशाची. भलत्या वेळी भलता विनोद आपल्याला सुचावा याचंही राजाभाऊंना आश्चर्यच वाटलं. त्या अख्ख्या गुबगुबीत गादीवर राजाभाऊ ऐसपैस बसले. त्या थंड वातावरणात त्यांनी एक सिगरेट पेटवली आणि धूर सोडत ते बाहेर आले. आपल्या समोरच्या बर्थवर कोण आहे? नाही नेम नाही ना. साल्या रतनलाल आणखीन एखाद्या कामगार नेत्याचं तिकीट काढलं असलं तर म्हणजे वांदाच व्हायचा ना. तर आपल्या समोरच्या बर्थवर कोण आहे हे राजाभाऊंनी बघितलं. दाराच्या कार्डावर दुसरं नाव होतं, H. महाराजा ऑफ कर्नालपूर. वा, हिज हायनेस महाराजा ऑफ कर्नालपूर. संस्थानं विलीन झाली तरी यांचं HH चालूच. आणि अजून तनखे रद्द करण्याचं या बाईला सुचत नाही. आणि म्हणे समाजवाद आणणार. डोंबल, बोगस. राजाभाऊ पुन्हा आपल्या गादीवर येऊन बसले. गाडी सुटायला 5 मिनिटं उरली होती आणि महाराज आले. पायघोळ पायजमा, रेशमी सैलचा सदरा, सदऱ्यावर जागोजाग लाल रेशमाचा झोकदार कशिदा होता. महाराज 6 फूट उंचीचे होते. खाकी पिशवीत बसवलेली बंदूक त्यांच्या काखेत होती. पण महाराज वयानं म्हातारे होते. डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा होता. महाराज डब्यात शिरता शिरता खाकी पोशाखातल्या 2 नोकरांनी गुलामी वृत्तीनं धांदल केली. पुन्हा पुन्हा महाराजांना सलाम ठोकले. महाराजांचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना वर चढवलं. त्यांचं सामान आतमध्ये आणून ठेवलं. महाराज आत आले. रुंद हाडापेराचं ताठ शरीर उभं राहिलं. मान वर करून त्यांनी जाड भिंगातनं राजाभाऊवर आपली नजर रोखली. एक सोपस्कार म्हणून राजाभाऊंनी महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी राजाभाऊंना बावळ्याला धरून उठवलं आणि जवळ घेऊन खांदा थोपटत त्यांना विचारलं, आपका शुभ नाम? राजा भवाळपूरकर. अच्छा, आप भवाळपूर स्टेट के महाराजा हो. महाराजांनी तुच्छ नजरेनं राजाभाऊंचे कपडे निहाळायला सुरुवात केली. नहीं जी, मैं राजा खाली नाम के वास्ते. अब सब राजे महाराजे नाम के ही वास्ते है. मैं करनालपुर स्टेट का महाराजा हूं. बल्कि क्या है, अब सब नाम के वास्ते. समझे ना. असं म्हणत महाराज खाली बसले आणि उत्तर न येणाऱ्या पोराला मास्तरानं हातानं खाली बसवावं तसं राजाभाऊंना त्यांनी खाली बसवलं. बैठिए. राजाभाऊ आपल्या जागेवर बसले. माफ कर देना भैया, आपको उठना पड़ा. नहीं, उसमें क्या बड़ी बात है. माफ करना भैया, जमाना तो बदल गया लेकिन हम नहीं बदले. आदत बदलती नहीं. महाराज बैठने से पहले सामने कोई दूसरा बैठ के रहता है, ये अच्छा नहीं लगता. इस वास्ते आपको उठाना पड़ा हमें.
माफी चाहता हूं. नाव विचारण्याचं निमित्त करून महाराजांनी आपल्याला उभं राहायला लावलं, याचा राजाभाऊंना आधी राग आला. पण माफी चाहता हूं हे ऐकून राजाभाऊंचा राग निघून गेला. आप करते क्या हो, असं विचारत महाराजांनी काखेतली बंदूक काढून बाजूला ठेवली. जी मैं मजदूर नेता हूं. आहे का नेता? जी मजदूर नेता. मजदूर नेता, वाह 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 वाह, मजदूर नेता, शबाश शबास, असं म्हणत महाराज स्वतःशीच खुश झाले. राजाभाऊ खिडकी बाहेर बघत राहिले. भैया यहां जरा नजदीक बैठिए, असं म्हणत महाराजांनी शेजारी हात आपटला. क्योंकि मैं कुछ अच्छी तरह से सुन सकूंगा. राजाभाऊ उठले आणि महाराजांच्या बाजूला बसणार तोच, भैया ये बंदूक जरा कोने में लगा देना. राजाभाऊंनी बंदूक कोपऱ्यात लावून ठेवली आणि मग ते महाराजांच्या शेजारी बसले. अपना स्टेट कहां है, राजाभाऊंनी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. कहां है महाराज, ऐसे पूछो भैया, कम से कम सुनने में तो अच्छा लगता है ना. असं म्हणत महाराजांनी हसायला सुरुवात केली. राजाभाऊ हे हसले. ठीक है, आपने पूछा अपना स्टेट कहां है महाराज, यही ना, करनालपुर स्टेट है हमारा, मध्य भारत में है भैया, मध्य भारत. अब मध्य प्रदेश हो गया ना वो. तो बड़ा है क्या? आपने कभी सुना नहीं? जी नहीं. बड़े आश्चर्यकारक घटना है भैया, असं म्हणत महाराजांनी खो खो हसायला सुरुवात केली. आता यात आश्चर्यकारक काय आहे? राजाभाऊंना काही कळलं नाही तरी सुद्धा राजाभाऊ पण हसले. एवढ्यात गाडी सुटली. महाराजांनी आपल्या रेशमी सदऱ्याची बाही वर ओढली आणि आपल्या मनगटावरचं घड्याळ पाहिलं. ते पाहण्यामध्ये एक प्रकारचा डौल होता. राजाभाऊंनी घड्याळाच्या जाळीदार सोन्याच्या चकचकीत पट्ट्याकडे बघितलं. इतिहासात कोणीतरी बिगबाळीकडे बघितलं होतं ना, अगदी तसं. महाराजांना घड्याळाचे काटे दिसले का नाही कोण जाणे, पण त्यांनी मनगट राजाभाऊंच्या समोर धरलं आणि म्हणाले, देखना भैया कितना टाइम हो गया, अरे वो सोने का पटा मत देखना, टाइम देखना, असं म्हणत ते विचित्र हसले. राजाभाऊंना क्षणभर राग आला. चला, हा राजा स्वतःला समजतो कोण? याच्या घड्याळाच्या पट्ट्याकडे बघून कोणाचे डोळे फिरणार आहेत? 3:30 बज गए हैं महाराज. 3:30 यानी 10 मिनट लेट. देखना भैया तुम्हारी घड़ी में क्या टाइम हुआ. जी मेरे पास घड़ी नहीं है. भैया घड़ी रखते नहीं? नहीं रखता हूं, लेकिन टूट गई वो. कैसे? नीचे गिर गया. आता पारशानं घड्याळाचं काय केलं हे या राजाला कशाला सांगायचं आणि सांगून उपयोग काय? हा राजा फक्त खो खो करून हसणार. लेकिन आपको चाहिए क्या घड़ी? हाँ क्यों नहीं, क्यों नहीं. राजाभाऊ मनातल्या मनात म्हणाले, चोराची लंगोटी सोडा का. राजाभाऊंच्या तोंडाला पाणीच सुटलं. जरूर जरूर जरूर. अरे मजदूर का नेता, उसे हिज हाइनेस से भेंट, समझे ना. आप अभी लोगों को एड्रेस करेंगे, हड़ताल शुरू करेंगे, जेल में जाएंगे, हिज हाइनेस की घड़ी के टाइम पर जाएंगे. समझे? जी जी बिल्कुल. ऐसा करना भैया, नीचे बास्केट पेटी है, वो पेटी जरा बाहर निकाल देना. धावती गाडी हलत होती, तोल जात होता, तरी आशेनं राजाभाऊ बाकड्याला धरून उकिडवे बसले आणि वाकून त्यांनी वेताची पेटी बाहेर काढली. खोल देना भैया, देखना घड़ी की डिब्बी है क्या. राजाभाऊ पेटी उघडून ते चोरासारखे चाचपू लागले. ये ऊपर क्या है. राजाभाऊने कागदाची पुडी उघडली. ये आपके जूते है महाराज. ओ जूते है, ठीक है ठीक है, जूते मेरे पांव के सामने रख देना, मुझे अभी लगेंगे ही ये जूते. चप्पल महाराजांच्या पायासमोर ठेवून राजाभाऊ पेटी विस्कटायला लागले. ये क्या है. ये मिठाई का बॉक्स है महाराज. ओ लड्डू. खिलाना भैया मुझे लड्डू. राजाभाऊने पेटी उघडली आणि एक लाडू महाराजांच्या हातावर ठेवला. आप भी खा लेना भैया. राजाभाऊंनी एक लाडू खाल्ला.
आणि काहीसे निराश होत ते पुटपुटले, लेकिन घड़ी की डिब्बी तो नहीं है महाराज अंदर. कमबख्त साले निकम्मे. महाराज संतापले. अबे ऐकतोय, राजाभाऊ स्प्रिंग उडाल्यासारखे उठून उभे राहिले. अरे अरे अरे, आपको नहीं भैया, आपको नहीं, मैं धन्नों की बात कर रहा हूं. कमबख्त, मैंने 2 मर्तबा कहा था घड़ी बक्स में डाल दे. जाने दो ना महाराज. ऐसा हो सकता है क्या भैया? हिज हाइनेस की जबान का सवाल है. देखिए, आप आपका एड्रेस का कार्ड मुझे दे देना, मैं आपको घड़ी भेजूंगा, समझे? नाराज तो नहीं है ना भैया? जी नहीं नहीं, नाराज किस लिए? राजाभाऊंच्या बोलण्याकडे महाराजांचं लक्षच नव्हतं. ते राजाभाऊंनी दिलेल्या कार्डावरचा पत्ता वाचत बसले होते. ऑटोमोबाइल वर्कर्स यूनियन. भैया, ये कंपनी है किसकी? जी, रतनलाल पंजवारी की. पंजवारी, ये नाम मैंने सुना है भैया. उम्र क्या होगी? मेरी? नहीं नहीं, ये कमबख्त पंजवारी की. हाँ, होगी करीब 45. उनके पिताजी का नाम? छगनलाल पंजवारी, लेकिन वो तो मर गए. अच्छा 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 अच्छा, तो ये छगनलाल का लड़का है. अच्छा, आप पहचानते हैं महाराज? भैया, इन दिनों में ये तुम्हारा मगनलाल. नहीं नहीं, मगनलाल नहीं, रतनलाल. हाँ, रतनलाल. अरे इतना सा नन्हा सा बच्चा था, क्योंकि छगनलाल पंचवारी मेरे पास करनालपुर स्टेट में दीवान थे भैया. अच्छा, तो ये मुझे नहीं मालूम. आप क्या जानते हो? बहुत अच्छा आदमी, बहुत अच्छा आदमी. 8 बरस मेरे पास दीवान था, फिर उसको जाना पड़ा. चैपलिन, जानते हो चैपलिन को? चार्ली चैपलिन? नहीं भैया, मेजर विंस्टन चैपलिन. वह हमारा पॉलिटिकल एजेंट था. मेजर चैपलिन को वे पसंद नहीं आए. क्यों? पहले से ही मेरा आउटलुक नेशनलिस्ट था, फिर छगनलाल जी का आउटलुक भी नेशनलिस्ट, इसलिए उनको जाना पड़ा. महात्मा जी बोले, छगनलाल जी को द्रव्य दे, उनको कारखाने करने दे, बस बापूजी की आज्ञा. मैंने 5 लाख रुपए छगनलाल जी के हाथ में दिए. बाद में कई बरस वो मुझे मिलते थे, लिखते थे. वे गुजर जाने के बाद खैर छोड़ देना भैया, हम भी घूमते फिरते रहे. आज पेरिस, कल रोम, कभी जीनीवा. समय कहाँ है हमारे पास, लेकिन आदमी बहुत अच्छा, बहुत अच्छा, आपके जैसा. आपको मैंने देखा, मुझे दीवान जी की याद आ गई, समझे ना? दीवान जी की तरह आप भी समाज सेवा करते हैं. आपका भी आउटलुक नेशनलिस्ट है. मजदूरों की सेवा भी देश की ही सेवा होती है, समझे ना? ऐसे आदमी मुझे बहुत पसंद है. लेकिन आपका महात्मा जी से परिचय कैसे हुआ? अरे भैया, इन बातें छोड़ दो. अपनी उम्र क्या है? 40 साल. आप भी क्या जानेंगे? माय सन, यू वर नॉट बॉर्न इवन, समझे ना? बापूजी के साथ राउंड टेबल कॉन्फ्रेंस में जो डेलीगेशन गया, उसमें मैं था भैया. उस वक्त मैं 30 बरस का जवान था. छोड़ दे वे दिन. रात्री दोघांनी मिळून एकत्र जेवण केलं. जेवता जेवता राजाभाऊंनी विचारलं, आप भी दिल्ली चले? नहीं भैया, दिल्ली में क्या है, मैं उत्तर जाऊंगा झांसी में. 2 महीने हो गए. मैं मेडिकल ट्रीटमेंट के लिए स्विट्जरलैंड गया था. अभी मुझे जल्द से जल्द मेरे लोगों के पास जाना है. मेरी प्रतीक्षा कर रहे होंगे वो. झांसी से करीब 200 मील मोटर से जाना पड़ता है. आपको गवर्नमेंट से तनख्वाह कितनी मिलती है? करीब 18 लाख रुपए, लेकिन प्रॉपर्टी भी है. अब क्या करने का है, स्टेट के लोगों के लिए कुछ न कुछ कर रहा हूं मैं. आप पार्लियामेंट में क्यों नहीं जाते? तो फायदा क्या है, खाली बकवास करने का धंधा. मैं तो खाली जनता के लिए पैसे खर्च करता हूं. कितनी योजना, कितने कारखाने, कितने स्कूल्स मैंने शुरू किए, पूछो मत, पूछो मत भैया.
भैया आप नौजवान हैं, पार्लियामेंट में तो तुम जैसे लोगों की आवश्यकता है ना? जी हाँ महाराज, इस वक्त मैं चुनाव लड़ने वाला हूं, लेकिन पैसों की। अरे छोड़ दो भैया। कैसे छोड़ दूं महाराज? 2-2 लाख रुपए लगते हैं। अगर आप चाहे तो मैं आपको 1 लाख रुपए दूंगा। धन्यवाद महाराज। कल सुबह मुझे याद दिलाना। फर्स्ट इंस्टॉलमेंट दूंगा 10,000 का। शुक्रिया भाई, कम से कम इस वक्त तो शुक्रिया महाराज ऐसे कहो। जी शुक्रिया महाराज। हाँ, कल है मेरा 71वां जन्मदिन। इस शुभ अवसर पे मैं 10,000 का चेक दूंगा। चुनाव शुरू होने से पहले 6 महीने और 40,000 का चेक, और 3 महीने पहले 50,000 का चेक दूंगा। जी जी शुक्रिया शुक्रिया महाराज, बहुत बहुत शुक्रिया। ठीक है, बाकी पैसे आप जमा कर दो। वो सब बन सकता है महाराज, लेकिन एक कंडीशन है। तनखे के खिलाफ आवाज नहीं उठाना, यही ना? ये छोड़ दो, ये आवाज से कुछ नहीं होता। मैं तनख्वाह छोड़ने के लिए तैयार हूं, क्योंकि मैं नेशनलिस्ट हूं। लेकिन जनता के लिए कुछ ना कुछ काम करते रहो। अवश्य अवश्य महाराज। महाराज रात्रभर घोरत होते, राजाभाऊंना मात्र झोप नव्हती. ह्या योगायोगाची राजाभाऊंना गंमत वाटत होती. रतलनालनं एअर कंडिशन क्लासचं तिकीट द्यावं, ते आपण घ्यावं, डब्यात असा दानशूर महाराज भेटावा, राजाभाऊंना विश्वासच बसत नव्हता. सकाळी बीना स्टेशन येताच राजाभाऊ प्लॅटफॉर्मवर उतरले आणि मिठाई विकत घेऊन आले. त्यांना फुलांचा हार नाही मिळाला, पण किमान पेढे मिळाले याचा राजाभाऊंना आनंद झाला. महाराजांना जाग येताच राजाभाऊंनी महाराजांना टूथब्रश पेटीतून काढून दिला. त्यावर टूथपेस्टची रेघ ओढून दिली. महाराज बाथरूमकडे जाताना त्यांच्या खांद्यावर नॅपकिन ठेवला. नोकरांना बोलवून चहाची वर्दी दिली. इतकंच नाही तर रात्रीच्या जेवणाचे आणि चहाचे पैसे महाराजांकडून घ्यायचे नाहीत हेही त्यांनी नोकरांना बजावलं. चहाचा ट्रे आला. महाराज सुद्धा आले. बना देना भैया चाय. जी 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 असं म्हणत राजाभाऊने आधी मिठाईची पेटी महाराजांच्या हाती दिली आणि त्यांच्या चरणांवर डोकं ठेवत ते म्हणाले, महाराज जीते रहो बेटा, जीते रहो. महाराजांनी राजाभाऊंचं नतमस्तक कुरवाळलं आणि मग चष्मा काढून डोळे टिपले. महाराजांना गहिवरून आलं होतं. मग राजाभाऊंनी चहा तयार केला. चहा प्यायल्यावर महाराजांचं सामान बांधलं. महाराज खुश होऊन त्यांना म्हणाले, धन्नो आया नहीं, लेकिन आपने मेरी बहुत सेवा की, मैं खुश हूं. ये धन्नो कौन है? मेरा प्राइवेट सेक्रेटरी. मेरे साथ दुनिया देखी उसने, लेकिन कल उसकी तबीयत थोड़ी बिगड़ गई. अब आएगा पीछे से. अभी झांसी आएगी महाराज? जी हाँ. राजाभाऊ अस्वस्थ झाले होते. अजून चेकचं महाराजांच्या लक्षात येत नव्हतं. देखो भैया, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. ये किसने कहा? लक्ष्मीबाई ने महाराज. लक्ष्मीबाई का सरनाम क्या है भैया? मालूम नहीं. क्या बात है भैया. गाडी थांबली. शेवटी राजाभाऊंना आठवण करून द्यायलाच लागली. मैं तो भूल गया था भैया. असं म्हणत महाराजांनी चेकबुक काढलं आणि 10,000चा चेक टारकावून राजाभाऊंच्या हातात ठेवला. तो घेताना राजाभाऊंनी वाकून महाराजांच्या चरणांना स्पर्श केला. जीते रहो बेटा, जीते रहो. मेरी शुभकामनाएं आपके साथ है. जीते रहो. असं म्हणत राजाभाऊंच्या खांद्याचा आधार घेत महाराज खाली उतरले. डब्यातल्या नोकरांनी महाराजांना सलाम करतानाच महाराजांनी खिशात हात घातला. नहीं जी महाराज, मैं दूंगा बख्शीशी उनको. नहीं बेटा, मैं ये नौकरों को कभी से पहचानता हूं. मेरे पर प्रेम करते हैं ये. सच है ना भैया? त्या दोन्ही नोकरांनी मुंड्या हलवल्या आणि हातावर पडलेली 10 रुपयांची नोट आपल्या खिशात कोंबली. जाता जाता महाराजांनी त्या नोकराला बजावलं, ये लड़के को संभाल के ले जाना दिल्ली तक, समझे ना? आप पार्लियामेंट के मेंबर बनने वाले हैं, समझे ना? नोकरांनी मुंड्या हलवल्या, सलाम ठोकले. ठीक है बेटा, मेरे पैलेस पे आ जाना.
आपका एड्रेस? एड्रेस? हिज हाइनेस का एड्रेस? महाराज खो 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 हसत राहिले. राजाभाऊंना स्वतःची चूक कळून आली. संस्थानात गेल्यावर राजवाड्याचा पत्ता विचारणं ही चूकच होती ना. राजाभाऊ हुशाळून हसले. अरे अरे अरे, शर्माई नहीं भैया, शर्माई नहीं. और सुनिए, किसी को पूछकर रानी लक्ष्मीबाई का सरनाम भी याद कर लेना, मालूम कर लेना. क्यों? जी जी सरकार. महाराज लांब ढांगा टाकत हमालाच्या मागून निघून गेले. गाडी हल्ली. राजाभाऊ वर चढले. मागोमाग दोन्ही नोकरांनी डब्यात उड्या घेतल्या आणि नोकर खदा 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 हसायला लागले. अरे आप हंस क्यों रहे हो? बड़ा बड़ा जबरदस्त आदमी है, बड़ा जबरदस्त आदमी है. अरे क्यों नहीं, महाराज जो ठहरे. काहे का महाराज साहब, रेलवे का रिटायर्ड इंजीनियर है. जाए भाभी, थोड़ा सा दिमाग बिगड़ गया उसका. मतलब वे महाराज नहीं है? दोन्ही नोकर खदा खदा हसत सुटले होते. वो सबको कहते हैं, आज बीकानेर का महाराज बनते हैं, कल जामनगर का बनते हैं, है तो खाली पेंशनर. नहीं, मुझे बोले करनालपुर स्टेट. ठीक है, इस वक्त नया स्टेट निकाला उनने. कैसा आदमी है ये? नहीं नहीं साहब, नहीं, आदमी बहुत अच्छा है. देखो ना, हमको 10-10 रुपए बख्शीश भी दी. एक नौकर म्हणाला. और किसी प्रवासी को 5-5, 10-10 हजार रुपए का चेक भी दे देते हैं और पीछे वो चेक बैंक से वापस आ जाता है. लेकिन साला महाराज ऐसा क्यों फंसाता है गरीब जनता को? उनका भी ये शौक है साहब. दूसरे आदमी क्या करते हैं? दूसरों को फंसाकर नुकसान पहुंचाते हैं. लेकिन ये सीधा आदमी है, खाली मजे के वास्ते फंसाता है. उनका शौक है. आपको कितने का दिया चेक? साला मुझे देता था 10,000 का चेक. मैंने ना बोला, मैं मजदूर का नेता हूं, ये पूंजीपति के पास से कैसे पैसे लूंगा. नहीं नहीं साहब, आप चेक लेते ना तो बहुत अच्छा होता. क्यों? आदमी भला है, उसका भी शौक पूरा हो जाता है. लेकिन अब साला ये महाराज साला गया किधर? बस वो तो ऐसे ही घूमते रहता है. असं म्हणत दोघेही पुन्हा हसायला लागले. राजाभाऊ आपल्या जागी जायला निघाले. आतली हवा त्यांना अधिकच कोल्ड स्टोरेज सारखी वाटली. इनको भी चेक मिला होगा, मैं बोलता हूं. नोकर पुटपुटला आणि परत दोघेही हसायला लागले. निदान राजाभाऊंना तरी तसं वाटलं. राजाभाऊ दिल्ली येईपर्यंत गोठून गेल्यासारखे पडून राहिले. दिल्ली स्टेशन जवळ आलं तसे ते नोकर दोघांच्या जेवणाचं आणि चहाचं बिल घेऊन आले. 22 रुपये. राजाभाऊंना वाटलं 10,000 रुपयांचा चेक या नोकरांच्या तोंडावर फेकावा. पण 22 रुपयांचं बिल बघत राजाभाऊ क्षणभर स्वस्थ बसून राहिले. आप उनको महाराज समझकर खाली पी लिए झंझट में पड़ गए. क्यों? उनका भी बिल देना पड़ा ना आपको. छोड़ दे भैया, आदमी भला है. हाँ साहब, बराबर, आदमी भला है वो. अच्छा कहा आपने, आदमी भला ही है वो. पैसे चुकते करून राजाभाऊ स्टेशनवर उतरले. नोकरांचे सलाम घेऊन त्यांना बक्षिसी दिली आणि मग एक शब्दही न बोलता राजाभाऊ आपलं सामान उचलून चालत राहिले.